रोज ऐकत होती माहेरच्या श्रीमंतीचं, आणि आलीच माहेराहून ती मात्र हात हलवीत. नारळ सुद्धा नाही ना दिला माहेरच्यानी. ते रगड देत होते. ह्यांनीच नको म्हटलं सामान वाढतं म्हणून. म्हणेल तर काय झालं, जावई म्हणून पहिल्यांदी गेला माझा प्रसाद. काय ठेवलं त्याच्या हातात? ते नाही असा परक्यासारखा विचार करीत. नाहीच करायचा. भुरळ पडली ना त्याला सासरच्या मोठेपणाची. कुणी दाखवलाय मोठेपणा? नाही तर काय. रोज आम्ही आपलं ऐकतोय, प्रवचनात कापड येतं, धान्य येतं, सोनं येतं आणि नाणं येतं. गुरुनी काय आणलं ग त्या दिवशी? तुम्ही मात्र धावलात त्याच्या मागे सोन्याची चेन घेऊन. हवाय का आप्पांनी गहू तांदूळ पाठवायला? सांगितलं तर उद्यापासनं पाठवतील. दर महिन्याला न चुकता. आपल्यालाच काही वाटायला हवं घेताना. आपली मानहानी नाही होत त्यात. तुम्हाला काय पैसा वाचतो तेवढंच दिसतं. नयन, प्रसाद, प्रसाद. अगं बाई, जावई बापू आले वाटतं. भाजी चिरून ठेव का तेवढी? हो. काय म्हणताय जावई बापू? अहो, कधी यायची आमची सुमी बाळणपणासाठी? अहो सगळा घोटाळाच झाला. अगं बाई, म्हणजे? घाबरू नका. हं. परवा यायची होती ना सुमी, हो. पण आजच जावं लागलं तिला हॉस्पिटलमध्ये. काय म्हणताय काय? अहो, मुलगी झाली. दोघेही सुखरूप आहे, काही काळजीचं कारण नाही नाही. नाही. हो, वंशना मुलगी झाली. हो. चहा ठेव जा जावई बापूंसाठी. तुम्ही घेणार आहे? नको. मी की नाही आई, हं? हॉस्पिटल मधनं सरळ घरीच जाणार होते. येणारच नव्हते माहेरपणाला. अगं भलतच काय काहीतरी. अगं भलतच कसं, इथं येऊन तुझ्या कष्टात भरच घालायची ना. चल ग. आधीच तुझं उतार वय, त्यात तुला कुणाच मदत नाही. पण पोटच्या पोरीचं पहिलं बाळणपण मला जड व्हायला लागलं तर लोक तोंडात शेण घालतील. इतरांचं राहू दे, पण खुद्द तुझ्या सासरच्या माणसांनी काय किंमत केली असती आपली? अगं म्हणून तर विचार बदलला आणि आले मी. नाहीतर जन्मभर काढत राहिली असती ती माणसं. पण इथं तरी काय म्हणणारच ना, यशाला आली म्हणून. सुने, कोण म्हणतं तुला असं ते बघते मी. पुढचं पुढं, पण माझे हातपाय जोपर्यंत धड आहेत ना तोपर्यंत माझ्या मुलीला या घरात याची चोरी नाहीये. हो, ती इथं जन्मली आहे, कुठून बाहेरून नाही आलेली. समजलं ना? अगं काय चाललेलं असतं ग तुझं? स्वतःशीच हसत काय असतेस, बोलत काय असतेस? काय दिवस राहिले नाहीत की काय कोणाला? आणि आता काय भाईंकडनं तपासून घ्यायचंय काय? कौतुक चाललेत नसती. साधीची सून बरेच ना? बरेच. कधी कधी बघ, माझं डोकंच खूप भणभणत. पण सासूबाईने बोलून 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 माझं डोकं खाल्लं. आणि माझ्या पहिल्यापणात माझं बाळ केलं ग. माझं बाळ केलं. माझं बाळ केलं. केलं माझं बाळ. माझ्या पहिल्याच बाळपणात माझं बाळ. शिवयोगी सांगता झाला म्हणे सुमती ऐक का ओरडली मोठी पोथी वाचणारी कोठे आहे ते सांग. आपलं घराणं केवढं थोर धार्मिक. वृत्तांत तू नाना योनी फिरशी
अगं पण हिला एवढं कसं समजत नाही आई? मी बाळंतीण, मुलीचं सगळं मलाच करावं लागतं. माझी कामं तुला करावी लागतात. अशा परिस्थितीत 2 वेळची चूल तरी सांभाळावी की नाही हिनं? ती कसली सांभाळणार आहे ग चूल? परवा एक दिवस नुसता वरण भात केला, इतका पचपचित की खायची सोय नाही. चालली उठून. तिला नवरा हवा पण त्याची माणसं नकोत. चतुर्मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ दे. बस रे पुन्हा वाचायला दिवा लावून. जाऊ दे ग, कोडगी झाली ती. तू चालवून घेतेस ना म्हणून नाही. माझ्याजवळ नाही चालायचं असलं चावटपणा. रूप पावन नामाधिधान वज्रसेन विवेक माझ्या आजोबाची पती आजोबाची पती. थांब बल्बच काढते ना. लागली रडायला. बस रडतच बस. रडणं तर तुझ्या 5वीलाच पुजलाय. तुम्ही तू बस बस जेवायला. हे काय? तब्येत बरी नाही? हा बल्ब कोणी काढला? हा घे बल्ब. तू घेतला होतास? कशाला ग? त्यात सुद्धा काही दोष नाहीये. तुझी बायको. राहू दे ना सासूबाई, ते कामावरून दमून आले. त्यांच्या डोक्याला कशाला उगाच कटकट. आणि या दोघी मुद्दामून करते का ढोंग असली? माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्यासाठी? सासूबाई वाटेल ते बोलू नका. का चोरी आहे की काय मला माझ्या स्वतःच्या घरात बोलायची? आई तू आज जाऊन झोप ना. त्या बाडग्या माणसांच्या नादाने मला थोडवतोस? एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात माझा येता जाता असा पाण उतारा व्हायला लागला ना, तर कॉलनीत वीर एवढी थोरली पाहिन पाहिन आणि एक दिवस सरळ उडी टाकीन. असं काय ग बोलतेस आई? पण मग काय करू मी? स्वतःच्याच घरात वनवासी झाले मी. जीव नकोसा झालाय मला. विहिरीत उडी टाकून जीव देते मी. पण मग यानं आपल्या आईचे प्राण घेतले म्हणून लोक धिंड काढतील याची. काढू देत समजल तुला. जीवच देते मी. जीव देईन म्हणणारे लोक तसलं काही करत नाही. असं? हो. आई 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 तुझ्या छळामुळेच आईने जीव दिला. तू मारलंस माझ्या आईला. तू मारलंस. असं नको करू. त्यांनाही दुःख झालंय तुमच्या इतकं. तू बोलू नको. तुझ्या नात्यानं माझा भाऊ बिघडला. आई
तुमच्या मागे लहानाचा मोठा केला, शिक्षण करून दिलं, लग्न सुद्धा मोठ्या थाटात केलं. तेव्हा म्हणाला, आई तुझ्यामुळे हे झालं, आणि आज पोतेऱ्या एवढी सुद्धा किंमत देत नाहीये. आई आई आता कशाला हाक मारेल तुम्हाला? पहिले हे असे भास होत राहतात मला सारखे. तू मारलंस माझ्या आईला. तुझ्या छळामुळे आईने जीव दिला. मरण किती छान आहे. सगळे प्रश्न सुटतात. भांडा, रडा, आक्रोश करा, प्रेम करा, सारं त्या पलीकडे शांत सुंदर. पण नयनचं काय? भीती नाही वाटली काळोखाची? तुम्ही बरोबर असल्यावर कसली आली आहे भीती? कुठेही येशील माझ्या बरोबर? शंका आहे. बघा, कुठे जायचं आपण? नवीन जागा पाहिलीत? हं? एकदम नवीन. येशील? प्रॉमिस? प्रॉमिस. काय होतं? आपण बाईला बोलू. घाबरू नकोस. बाईला बोलू.